नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावीत, कोणती झाडे शुभ आहेत आणि कोणती झाडे अशुभ आहेत ही महत्त्वपूर्ण माहिती आज आपण ऐकणार आहोत। जय गजानन। पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते। अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेध निर्माण होतो। घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत, गृहकलह, अशांती, शत्रुभय निर्माण होते। परंतु गुलाब आणि कोरफड चालते। कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी। गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे। ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत। पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते। घराभोवती लावण्यासाठी नारळ, बेल, हिरडा, देवदार, चंदन, अशोक, नागलता इत्यादी झाडे शुभ असतात। अशोक वृक्ष घरच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते, दुःख त्रास होत नाही। घरात बेलफळ आणून ठेवावे, 1-2 आठवड्यांनी ते बदलावे। त्याची पूजा अर्चना करण्याची गरज नाही, घरात सुख समृद्धी नांदते। घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसून, अनुराधा, हस्त, उत्तरा, फाल्गुनी, उत्तराषाढ, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावी। ज्या घराभोवती केळी, बोर, बाबूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते। घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, वायू प्रदूषणापासून बचाव होतो। घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते। याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते। नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी। या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते। घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले। नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात। फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता, ते घराच्या दक्षिणेला लावावे। कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो। पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे संरक्षण होते। ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात। वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते। शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते, मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात। घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, त्याने अनेक त्रास वाढतात। घराभोवती काटेरी कुंपण असू नये। घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी। घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत, याने घरात अशांती होते। जय गजानन। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका। जय गजानन माऊली।